गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात? तुमचा आजचा दिवस कसा होता? ओके. आजचा दिवस तर काय एवढा काही खास नव्हता, एवढा फारसा चांगला नव्हता, कारण का आपण ज्या लेवल्सला लावलेत, म्हणजे शिकवलं जो आपण व्हिडिओ बनवला, आपण काय बोललो होतो, 650 वरती जर मार्केट सस्टेन होत असेल आणि वरती मुवमेंट देत असेल तर आपण नक्की काहीतरी करणार आहोत. आणि खालची लेवल आपल्या इथे लागल्या होत्या. ओके, खाली रीड करणार होतो आपण. ओके, पण मार्केट तसं काही केलं नाहीये, त्यामुळे मार्केट साईडच आहे. ओके, मार्केटने पटकन 2-3 कॅन्डल्स मध्ये वरचे मुवमेंट दिला, त्यानंतर मार्केट खाली आलं, नंतर मार्केट साईज राहिलं. टॉप बॉटम म्हणजे सपोर्ट रेसिस्टन्स वरती मार्केट राहिले. ओके, असं बघायला गेलं तर मार्केटने एक प्राइस ऍक्शन नक्कीच दिलेली आहे. बघा, हा तोडला नाहीये, लो तोडला नाही, म्हणजे हायर लो तोडला नाही, मार्केट एक प्राइस ऍक्शन मध्ये आहे. ओके, मार्केटचं प्राइस ऍक्शन मध्ये म्हणजे मार्केटमध्ये एक बुलिशनेस दिसते, पण मार्केट खरंच बुलिश आहे का हा विषय आहे. कारण का एका व्हिडिओमध्ये मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मार्केट जेव्हा अशी मुवमेंट करतोय, ओके, वर खाली वर खाली वर खाली, तर मी सांगितलं की मार्केट परत बाउन्स करणार आहे, कारण का मार्केट पॅरलल झोन मध्ये काम करते. ओके, तुटलं तर आपण खालची लेवल बघूया, नाही तर मग रिजेक्शन म्हणून मार्केट वरती येईल, आणि तसंच झालं. मग आता मार्केट इथपर्यंत येईल का? 800-850 लेवल आहे. 800-850 लेवल बोलण्यापेक्षा ना, मी असं बोलेन की 880 ची एक लेवल आहे जी मार्केटने खरंच तोडली पाहिजे, तर एक मोठा मुवमेंट अपेक्षित आहे. तर मार्केट स्लोली वरती जाईल. बायिंग इज स्लो ना. ओके, तर उद्या मार्केट कसं असलं पाहिजे, त्या त्या कुठल्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण काम करणार आहोत, तर मार्केटची दिशा का असू शकते आणि आपण कुठल्या लेवलला खेळायचं, कुठल्या बाजूला खेळायचं, हे आपल्या आज आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये आपण सगळं बोलूया, संक्षिप्त मध्ये सगळं बोलूया. विचार करूया की उद्या मार्केट जर कसं वागलं तर आपण काय केलं पाहिजे. ओके, त्या अगोदर 15 मिनिटाच्या चार्टवरती येऊन जर तुम्ही बघाल ना, तर आपण हा पॅरलल झोन लावलेला. ओके, पॅरलल झोन लावला म्हणजे काय, मार्केट वर खाली करते. ओके, मी अजून जरा 1 तासाच्या चार्ट मध्ये येतोय आणि बघतोय, तर मार्केटमध्ये तुम्हाला नाही प्रिव्हियसचा पॅरलल झोनचा एक विषय मी सांगितलं होता, तो चाललाय. ओके, तर खालचा लेवल खूप स्ट्रॉंग आहे, वरच्या लेवल खूप स्ट्रॉंग आहे, तर मार्केट रेंज मध्ये आहे. ठीक आहे, मी डेलीच्या चार्टमध्ये जर मी येत असेल ना, तर 2 गोष्टी मला दिसत आहेत. ओके, काय दिसत आहेत, तर एक तर मला आपली मदर कॅन्डल दिसते जी रेड आहे, जो टॉप आहे सर्वात, म्हणजे लगभग 26,300 आहे. त्यानंतर मार्केट रॉकेट होणार आहे. ठीक आहे, पण आता मार्केट 25,700-800 लेवलला आहे, इकडनं मार्केटला ट्रॅव्हल करायला खूप टाइम लागेल. ओके, टाइम लागेल. होतंय काय, जेव्हा मार्केट खाली येते ना, तेव्हा तुम्हाला विषय सांगितला की 3 ग्रीन कॅन्डल्स, 3 ग्रीन कॅन्डल्स, 3 ग्रीन कॅन्डल्स, आणि त्या दिवशी व्हिडिओ म्हणून सांगितले 3 ग्रीन कॅन्डल्स. मग आता 1 झाले, 2 झाले, तिसरी कॅन्डल होईल का? तर असं होतं नाही. ह्याला सायकोलॉजिकल ट्रेडिंग बोलतात. जेव्हा मार्केट तुम्हाला दाखवतं, आता मी तुम्हाला बोलतोय म्हणजे तुम्हाला दाखवतोय, तुमच्या मनामध्ये ते आलंय, तुम्हाला दिसलंय, तुम्ही काय उद्या कराल की ग्रीन कॅन्डल. येस, उद्या नक्कीच ग्रीन कॅन्डल होईल, पण मी मोस्टली उद्या सी साठी जाण्याचा प्रयत्न करणार नाहीये. मी सी साठी का नाही जाणार याचं तुम्हाला तात्पर्य सांगणं जरुरी आहे. ओके, तुम्ही जर बघाल नीट, तर मार्केट डेली वरती आले. ओके, मार्केट कधी बुलिश येईल, जेव्हा मार्केट 800, लगभग 880 तोडेल तेव्हा. ओके, फुल बुलिश होईल मार्केट. तोपर्यंत मार्केट स्लो स्टडी जाते, बिकॉज बाइंग इज स्लो. ओके, तर वरची लेवल 880 आणि खालची लेवल जी आहे ना, ती लगभग आपली ही आहे 500. तर मी आता लगभग 600 ची लेवल पकडेन, कारण का रेंज चेंज झाले. तर बघा इथे 600च्या पाठी मी इथे आता वरती जाऊन ही लेवल लावतो 600, आणि वरची लेवल सांगतोय मी लगभग तरी 750. ओके, नंतर एक लेवल आहे जी आहे 880. इथे बघा 780, 880, 880, आणि मग 26 राऊंड फिगर आहे. आता इथे मार्केट येईल ना, तेव्हा मार्केट पण रिजेक्शन घेईल. मार्केटने काय केलं पाहिजे, मार्केटने स्लोली मुवमेंट देऊन पुढच्या हप्त्यामध्ये ह्या लेवल पर्यंत आलं पाहिजे, आणि त्यानंतर एक मार्केटने रिजेक्शन घेऊन हा सपोर्ट झोन म्हणून डिक्लेअर केला पाहिजे, इथे सस्टेन झाला पाहिजे, किंवा आपल्या पॅरलल झोनला मार्केटने टेस्ट करून वरती गेला तर ती खरी मोठी मुवमेंट वरच्या साईडला येण्याची खूप शक्यता जास्त आहे. नाही तर मार्केट परत काय करेल, मार्केट ह्या झोन परत खाली आलं ना आणि तुटला, हे दोन्ही झोन तुटले, तर मार्केट परत ह्या झोन मध्ये सस्टेन करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. मार्केट ट्रॅप करू शकतो, कारण तुम्हाला आता सवय लागली वर खुलाय ओपन व्हायची. मार्केट करते गॅप अप होऊन साइडवेज होतोय, मार्केट गॅप अप होऊन साइडवेज होतोय. मग आता उद्या पण काय करेल मार्केट, मार्केट ह्या लेवलला ओपन होईल आणि इकडनं ह्या लेवलला सस्टेन करण्याचा प्रयत्न करेल. हा, जर 880च्या वरती मार्केट जात असेल तर तुम्हाला इथे 120-150 पॉईंटचे टार्गेट्स पटकन भेटतील, कारण का मार्केट बुलिश होईल. काय माहितीये, ह्या लेवलला सेलर्स बसलेत, ह्या लेवलला सेलर्स का बसलेत ते पण तुम्हाला सांगतो. नीट जर बघाल ना तुम्ही,
ही बघा, इकडनं एक इकडं मार्केट बॅरिश इकडे ट्राय केलेलं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये इथे एक सेलर्स बसले. जर सेलर्सला इथे भीती असेल मार्केट वरती चालले ते पटकन निघून जाणार आणि इथे बाहेर जाणार आणि एवढी जागा भरून टाकणार. तर मोठी एक रॅली बघायला भेटेल. उद्या निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, मोठे लॉट्स घेऊ नका. मला काय वाटतंय ह्या मार्केटमध्ये विषय काढू नका. मला काय वाटतंय असं नाही, मार्केटला काय वाटतंय हे तुम्हाला समजणं जरुरी आहे. कळलं का? त्यामुळे त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट झालेल्या आहेत, लेवल्स खूप इम्पॉर्टंट झालेले आहेत. तर आपण येऊया आणि आपली स्ट्रॅटेजी बघूया की मार्केट कसं ओपन होते, काय ओपन होते. बघा, मार्केट जर गॅपअप, उद्या बहुतांशी तरी मार्केट गॅपअप ओपन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर मार्केट सकाळ सकाळच प्रॉफिट बुकिंग करेल आणि नंतर मग एक सेलिंग देईल. आणि जर ती सेलिंग दिली तर मी इथे पटकन एवढा डिस्टन्सचा म्हणजे 850 पासून 700 म्हणजे 180 पॉईंट 150 पॉईंटचा मी एक टार्गेट ठेवून चालेल. दुसरा ट्रेड, हा माझा पहिला ट्रेडचा स्ट्रॅटेजी. पॉईंट नोट करत जावा, लिहित जा की मार्केट ह्या लेवलला जर डिसिजन घेतात, मार्केटला बघ ह्या लेवलला येणं भाग आहे. आणि त्यानंतर जर मार्केटनी 10:30-11च्या नंतर जर मार्केट इथपर्यंत असं आलं असेल तर मग इकडनं मी एक सीईचा नक्कीच ट्रेड घेईन. का? कारण का मार्केटला परत ह्या दिशेला येणे जरुरी आहे. नाहीतर मार्केट ह्या झोन मध्ये आलं तर मार्केट साईज जाईल, कारण का मार्केटचे झोनच आहे. ओके, मार्केट झोनच आहे. म्हणजे जी आपण खालची लेवल वरची लेवल बघतोय ते ठीक आहे. इकडे परत ही लेवल आहे जी लेवल आपल्याला इथे रेस्पेक्ट करते. ज्या लेवलला रेस्पेक्ट करते त्या लेवलला मार्केट करणं जरुरी आहे. मी तुम्हाला ते दिसत नाहीये ना, ते पण दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. ओके, नीट बघा. बहुतांशी तुम्हाला हा विषय दिसला असेल, नसेल दिसला तर खूप उत्तम गोष्ट, नसेल दिसला तर तुम्हाला एक नॉलेज भेटतंय, त्याचा तुम्ही फायदा घ्या. ओके, पॅरलल झोन मध्ये अजून एक पॅरलल झोन बनतोय. कुठला पॅरलल झोन म्हणतो तुम्हाला प्लीज बघा. मी जर ही लेवल पकडली ना अशी, तर इथे आहे ना असा एक झोन बनतोय. बघा, म्हणजे याच्या आतमध्ये अजून एक पॅरलल झोन बनतोय. मग लगभग मी 500च्या खाली फुल बुलिश बेलिश राहील. आणि इथे तर बघा दोन्ही लेवल्स एकदम चांगले आहेत. टेक्निकल आपला मोठा पॅरलल झोन जो आहे तो पण त्याच लेवलला भेटतोय. हा पण इन्सर्टेड पॅरलल झोन बोलले ह्याच लेवलला भेटतोय. इथे एक सपोर्ट रेसिस्टन्सचा विषय जो आहे, इथे रेसिस्टन्स स्ट्रॉंग बनतंय. म्हणजे मार्केट इकडनं सेलिंगला आलेलं होतं, त्यामुळे एक लेवल तर उद्या बनते. उद्या मंथली एक्सपायरी असल्यामुळे वन साइड मुवमेंट येण्याची शक्यता आहे. ओके, म्हणून मी सी साठी का जाईन, कारण का इकडे एक बाउन्स बॅक आला पाहिजे. का मार्केटनी बाउन्स करून असं गेला पाहिजे, अशी दिशा पाहिजे. हा हा आपली स्ट्रॅटेजी आहे. सस्टेन करून रेसिस्ट करून वरती जाईल तर मी वरती काहीतरी करेन, नाहीतर मी गप्प बसेन. नाहीतर मी या लेवल खाली करेन. पण या लेवलला मार्केट असं येऊन सेलिंग मोठी देईल सांगू शकत नाही काय, कारण का उद्या मार्केट सेलिंग जर दिलं तर मार्केट अजून खाली येईल. आता काय काय गोष्टी तात्या काय बोलतायत, हे काय बोलतात, खूप युट्यूबर चॅनल सांगतायत की बाबा उद्या हे होईल उद्या ते होईल. लेवल सगळे सांगतात पण कुठल्या दिशेला जायचं सांगत नाहीत कधी. कारण त्यांना पण माहिती नसतं की व्हिडिओ बनवताना उद्याचा आपल्याला काय चुकी झाली तर. पण मी बिंदास बोलतो, चूक झाली तर मी पण शिकतो तुमच्या बरोबर. माझे सर आहेत धर्मेश पटेल सर, त्यांना मी अजूनही गुरु मानतोय. आज 5-6 वर्ष त्या गोष्टीला झाली. त्यांनी सांगितले टॉक टू कॅन्डल्स, कॅन्डल्स टॉक टू. माझ्या मुलांना पण ते सांगतोय. बघा, आज मी सेशन्स घेतोय, माझा परिवार मी वळवतोय, पण माझा बेस जो आहे त्या माणसांनी घडवलेला आहे, त्या गुरुंनी घडवलेला आहे. म्हणून गुरुंना मी कधीच विसरू शकत नाही. भले मी किती मोठा माणूस झालो या किती कमवायला लागलो, हा विषय नाहीये. माझा बेस मूळ जे आहे ना त्यांनी पाया मजबूत केलाय माझा, त्यामुळे मी आज मार्केटमध्ये सस्टेन करू शकलेलो आहे. खूप मोठी व्यक्ती, खूप थोर व्यक्ती आहे. जेव्हा मी त्यांना अप्रोच केलं की सर मला पण खूप लोक विचारतात तुम्ही क्लास घ्याल का, तेव्हा विचारलं तेव्हा त्या माणसाने मला उत्तर दिलं, तू बढ़ रहा है ना तो मुझे खुशी आहे. म्हणजे काय बोलले की तू मोठा हो, त्याच्यात मला आनंद आहे. म्हणून मी ते सांगतो की तुम्ही जेव्हा मोठे होणार तेव्हा मला बरं वाटेल की यस माझ्याकडनं कोणतरी शिकून पुढे जात आहे, आपलं भवितव्य घडवतंय, भविष्य घडवतंय आणि तुम्ही प्रॉफिट करतात. हे मग त्या व्यक्तीने जर मला मदत केलेली आहे त्या काळी माझ्या पडत्या बाजूला, तर मी आता तुम्हाला का मदत करू नको. बघा, हा वारसा आहे, हा तुम्हाला देणं भाग आहे. शिक्षण जे आहे ना वाटून वाढतं, कळलं का? त्यामुळे शिक्षण देणं जरुरी आहे. मी युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न का करत आहे की तुम्ही सक्षम व्हा, कोणावर डिपेंड ना करो. माझ्या सेशन्स मध्ये पण मी माझ्या मुलांना ते सांगतो की तुम्ही शिका. 8-9 महिन्याचा बॅच जो आहे, 7 महिन्याचा बॅच जो आहे, त्यातून तुम्हाला काय भेटते ते घ्या आणि स्वतः सक्षम व्हा.
माझ्यावरती राहू नका. फॅमिली मेंबर्स मध्ये पण मी ट्रेड जेव्हा टाकतो, देतो, लेवल सांगतो, तेव्हा काही गोष्टींचा विचार करूनच टाकतो. आओ भाई टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही जॉईन करा, मला पैसे द्या, असं काहीच नाही. फ्री चॅनल आहेत ते माझे, फॅमिली आहेत ती माझी फॅमिली आहे. माझ्या परिवारासाठी मी पैसे घेऊ शकत नाही ना. तुम्ही असं बोलू शकत ना की ताई ताई दादा आई बाबा पैसे द्या, मी तुम्हाला शिकवतो. फॅमिलीसाठी सगळं फ्री असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही सेशन्स माझे अटेंड करता, शिकता, तेव्हा लाईफ टाईम साठी तुम्हाला सपोर्ट भेटतोय आणि तुम्हाला देणं भाग आहे. कारण आपण एक फॅमिली जेव्हा बोलतो तेव्हा एक भाग येतोच. ठीक आहे. तर उद्याचा भाग क्लिअर आहे. उद्या खूप पॉईंट क्लिअर आहेत. मी तुम्हाला दाखवतो, परत एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करा. पॉईंट्स लिहून घ्या. 780च्या वरती जर मार्केट सस्टेन करत असेल तर मी वरच्या साईडचा ट्रेड करेन. तर मार्केट 9:45 म्हणजे 15 मिनिटे 2 कॅन्डल्स, अर्धा तास सस्टेन करून मार्केट जर खाली असेल तर मी इथे एक पुढचा ट्रेड पटकन घेईन, कारण इथे एक संधी भेटेल. हा पहिला ट्रेड असेल. नाहीतर इकडनं रिजेक्शन घेऊन जेव्हा मार्केट वरती जाईल ना, तेव्हा मी एक ट्रेड करेन. मी तुम्हाला परत सांगतोय की उद्या बहुतांश मार्केट गॅप अप होण्याचे चान्सेस आहेत. मार्केट पटकन तुम्हाला 880चे टार्गेट देऊन टाकेल आणि मार्केट ह्या लेवल येईल. हा, जर वरती जात असेल सस्टेन करून तर मग 26,000 आहे. इकडनं परत एक मोठा सेलिंगचा प्रेशर बघू शकता तुम्ही. आता सायकोलॉजिकल लेवल आहे, विषय संपलाय. आणि ही लेवल तोडते तर मग बघायलाच नको मग. पण असं होणं शक्य नाहीये, कारण का मार्केटमध्ये बाईंग स्लो असते. ठीक आहे. तर उद्या तुम्हाला 10:30 नंतरच कळेल, कारण का सगळ्या दिशा तुम्हाला कळलेल्या आहेत. काय करायचं असेल तर मी 580च्याच खाली करेन, कारण का 600ची लेवल मला दिसते, 600ची लेवल मला 620ची लेवल दिसते, पण मला ह्या लेवलला खूप इम्पॉर्टन्स द्यायचं, कारण का इथे सगळे बाहेर बसलेले आहेत. जेव्हा ही लेवल टच करेल, लेवल तोडेल ना, तेव्हा इकडनं बाहेर जातील आणि इकडनं एक मोठा फॉल येऊ शकतो. त्यामुळे मार्केट क्लिअर आहे. मार्केट उद्या ह्या लेवलला करून परत साईड होण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. ओके, कारण का मार्केट तुम्हाला कमवून देणार नाही. दुसरी गोष्ट, सायकोलॉजिकल लेवल सांगितले 3 कॅन्डल्स, तर उद्या दुसऱ्या ग्रीन कॅन्डलच्या अपेक्षा करण्यासाठी जाऊ नका. होईल ग्रीन कॅन्डल, पण ती ओपन वरती होईल. अशी बघा कशी माहितीये का तुम्हाला, ओपन वरती होईल, ग्रीन पण होईल आणि खूप खालनं वरती येईल. जास्त पॉईंट नाही. म्हणजे कसं ना, डोजी टाईप सारखं कॅन्डल बनेल, किंवा एक जशी आजची कॅन्डल बनली डेलीची कॅन्डल बनलेली आहे ही बघा अशी, की ही जी लेवल आपली 880ची, तशी अशी एक कॅन्डल इथे उभी राहू शकते. ठीक आहे. तर लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. विषय सगळा तोच आहे. त्यामुळे जास्त काही घाई करू नका. मी व्हिडिओ छोटा बनवतोय, कारण का बोलण्यासारखं काय नाहीये. मुद्दे लक्षात ठेवा, पॉईंट लक्षात ठेवा. आपल्या स्ट्रॅटेजीला स्टिक राहावा, डिसिप्लिन राहावा, सक्षम राहावा. मी आज 3 दिवस बाहेरच्या टूरला होतो. काय मीटिंग्स होत्या, तुम्हाला सांगितलं की बाहेरच्या मीटिंग्स होत्या, त्या कंप्लीट केल्यात. काय प्रोजेक्ट्स माझ्या हातामध्ये मोठे घेतलेले आहेत. मी मोठा होत चाललेलो आहे, पण त्याचा मला गर्व नाहीये, कारण का तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलोय. माझ्या सरांच्या आशीर्वादमुळे, धर्मेश पटेल सर, त्यांच्या आशीर्वादमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलोय. तर त्या व्यक्तीने मला तेव्हा सपोर्ट केला नसता, माझ्या पाठी उभे राहिले नसते, तर मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. आता मला पण असं वाटतं की मी पण कोणासाठी कामाला येऊ, सोशली आपला जो ना सामाजिक एक बांधिलकी असते, कर्तव्य असतं देणं, तर मला तो पण देण्याचा प्रयत्न करतो मी. तुम्ही पण तसेच मोठे व्हा, पुढे जावा, माझ्यापेक्षा पुढे जावा. मला खूप बरं वाटेल. मला असं वाटेल की यस, ही व्यक्ती आज माझ्याबरोबर चालत होती, आज पुढे गेली, तर मला अभिमान वाटेल गोष्टीचा. मी असं नाही विचारणार की ही तुम्ही पुढे का गेलात, माझ्यामध्ये का कमी राहिले का, नाही. माझ्या क्षमता आहे तेवढं मी कमवणार, तेवढं मी करणार. काय माहिती काय, रेसमध्ये सगळेच जर पहिले धावायला लागले, पहिलेच आले, तर त्याला अर्थ नाही ना. सगळ्यांची यथाशक्ती बरोबर नसते, कमी जास्त असते. कोणाची बुद्धिमत्ता कमी जास्त असते, कोणाला काय काय कॅन्डल दिसतात, नाही दिसत. विषय खूप गंभीर आहे. सेशन्स मध्ये तर आमचा RSS डायव्हर्जनचा एक विषय चाललेला आहे. 4-5 सेशन झालेत. कोणाला कळतात, नाही कळतात, पण ज्यांना कळले ते निघून गेले, ज्यांना नाही कळले ते माझ्यावर आहेत, पण त्यांना पण मी वरती घेऊन जाणारच आहे. एकदा नाही, मी त्यांना सांगितलं 10 वेळा शिकवा, समजा. कारण शिकवणं माझं कर्तव्य आहे. जर मी वारसा उचललाय शिकवण्याचा, तर मी एकदा, दोनदा, तीनदा नाही, 10 वेळा शिकवणं माझं कर्तव्य आहे. मी असं बोलू शकत नाही, का तुला समजत नाही का, तुम्हाला समजत नाही का, तुम्ही असं का करताय, नाही ना. माझा पण प्रवास तसाच आहे. काही गोष्टीला समजायला वेळ लागतो, पण ज्या ते तुम्हाला समजतात ना, ते आयुष्यभर लाईफ टाईम साठी राहतात. कळलं का. तर पॉझिटिव्ह राहणं खूप जरुरी आहे आयुष्यामध्ये, की माझ्याबरोबर हे का होतंय, ते का होतंय, विषय नाहीये.
आज 3 दिवसात मी जस्ट आत्ताच मुंबईला 8:30 वाजता आलोय आणि मी 9 वाजल्यापासून चालू केलंय व्हिडिओ बनवायला की बाबा आपल्या फॅमिली मेंबरला आपली गरज आहे. मी आता थकलो, एवढा थकलोय की सकाळपासून ट्रॅव्हलिंग करतोय. मी डायरेक्टली गोवावरनं आता आलोय सकाळी ट्रॅव्हलिंग करून. एवढा थकलोय की मला बोलण्याची ताकद नाही, उठण्याची ताकद नाही. आता जेवून झोपायचंय. पण मी का करतोय? कारण की माझी बांधिलकी आहे, माझं कर्तव्य आहे तुमच्यापर्यंत पोहोचणं, तुम्हाला समजवणं. याच्यातले 150, 200 लोक, 400 लोक असू दे, पण 2 लोकांनी जर व्हिडिओ बघितला आणि प्रॉफिट केलं ना, ह्या 2 लोकांसाठी मी व्हिडिओ बनवत राहणार. हा विषय असा येतोय की मी किती चिकाटी दाखवतोय, मी किती प्रयत्न करतोय माझ्या जो माझा लक्ष्य आहे तिथपर्यंत जाण्याचा. बघा सगळीच लोक आपल्या लक्ष्यावरती पोहोचत नाहीत. का नाही पोहोचत याचं कारण काय माहितीये का? कारण का सगळीच धावायचा प्रयत्न करतात, पण तिथपर्यंत पोहोचण्याची ताकद या स्ट्रॅटेजी जी लागते ना ती कोण अपवत नाही. कासवाची कासवाची स्टोरी आणि स्टोरी माहिती ना? स्लो जावा, स्टेडी जावा, पोचाल, काही टेन्शन नाहीये. पण फक्त धावत राहाल ना तुम्ही तिथे पोहोचू शकणार नाही. ठेच लागेल, पडाल, धडपडाल आणि पडाल आणि परत उठण्याची ताकद राहणार नाही. त्यामुळे स्लो जावा. भले टाइम लागू दे, 1 महिना, 2 महिना, 1 वर्ष, 2 वर्ष लागू दे. मला पण वर्ष लागले. वर्ष नाही, वर्ष लागलेत. त्यानंतर मी इथपर्यंत पोहोचलोय. मी असं नाही की बाबा शिकलो, समजलो, पटकन टार्गेटला. दुनियामध्ये असा कुठलाच माणूस नाहीये की आईच्या पोटात शिकून आलेला आहे. आता त्यांनी ट्रेडिंग केली आणि पटकन तो करोडपती झाला. पॉसिबल नाहीये. त्यांनी पण काय गोष्टीला समजलं असेल. तर आइन्स्टाईन, अल्बर्ट आइन्स्टाईन नाहीये की डायरेक्टली आलं आणि निघून गेले नोबेल पुरस्कार घ्यायला. आपलं जरा डोकं कमी आहे. मी स्वतःला 35% काटायला समजतो, 10 वेळा समजू लागतं. तसंच मी समोरच्याला पण समजतो की समोरच्याला पण समजवणं आपलं कर्तव्य आहे. तर कुठे ती भावना निर्माण होते. तर ती भावना निर्माण होऊन आपण त्यांच्यासाठी काहीतरी करतो याचा आनंद होते. रात्री झोपताना सुकूनची एकदम शांत झोप लागते की आज मी कोणासाठी काहीतरी करू शकलो. पैसा आज आहे, उद्या नाही. पण उद्या नाही आणि परवा असेल, पण माणुसकी, धर्म आणि आपले व्यवहार हे लोकांच्या लक्षात राहतात आणि लोक त्याच्यावरती करतात. ते कहावत आहे ना, हिंदीमध्ये एक डायलॉग आहे हिंदी पिक्चरचा, मी हिंदी पिक्चर खूप चांगले बघतो की दुआ में याद रखना. बस मला तुमच्याकडे एक अपेक्षा, आशीर्वाद ठेवा. मला तुमच्याकडे काय अपेक्षा नाहीये, पण बस ह्या गोष्टीला शिकणं समजून तुम्ही पुढे जाल ना तेव्हाच मला समाधान वाटेल. आणि तोपर्यंत मी माझे युट्यूबचे व्हिडिओ बनवत राहीन, सक्षम राहीन, कार्यरत राहीन. कोणी किती काय बोलतंय नेगेटिव्ह पॉझिटिव्ह मला फरक नाही, पण मी किती काय करू शकतो लोकांसाठी ही भावना घेऊन मी पुढे चाललोय. देव माझं भलं करेल, तुमचंही करेल, तुमच्या पाठी माझं करेल. तुम्ही मोठे व्हा, त्याच्यानंतर मी मोठा होईल. हा माझी अपेक्षा आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ समजला असेल, पुरा क्लिअर पिक्चर दिलेला आहे. 780, 880, 26,000 खाली जायचं तर 580. घाई गडबड करू नका. वेळ टाइम बघा. मोठ्या मुवमेंट उद्या अपेक्षित आहेत. तर स्ट्रॅटेजी खूप दोन्ही सांगितलेत. वरची पुटसाठी पण सांगितलेली आहे, खालनं कॉलसाठी पण सांगितलेली आहे. दोन्ही साठी सांगितल्यात. तर उद्या मी सी आणि पी साठी दोन्हीसाठी उभा राहीन. मार्केट जिकडे जाईल तिकडे मी जायचं तयारी ठेवीन. कारण का हर वेळी मी बोलतो की नाही 70% सी साठी, 80% सी साठी. आता मी नाही, आता मी 50% मार्केटला उद्या मी वेळ देईन आणि त्या वेळेचा मी फायदा घेईन. कारण का मी डिसिप्लिन आणि शिस्तीत ट्रेडिंग करतो. नसेल तर मी सोडून देईन मार्केटला. विषय नाहीये. एकच दिवस मार्केट उद्या बंद होणार नाही, परवा पण मार्केट चालू होणार आहे. ठीक आहे. तर उद्याच्या दिवशी तुमचा प्रॉफिटेबल डे हो, दिवस हो, ग्रीन मध्ये तुम्ही क्लोजिंग करत ही अपेक्षा ठेवत हा व्हिडिओ थांबवत आहे. तुम्हाला जर व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. हसत राहा. बी पॉझिटिव्ह. गुड नाईट. जय श्रीराम. जय हिंद. जय महाराष्ट्र.